पुरुषांना सुद्धा न्याय मागण्याची व्यवस्था व्हावी। कुठलाही कायदा ज्या वेळेला एकांगी होतो त्यावेळेला त्या कायद्याचा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही, टाळी ही एका हाताने कधीच वाजत नाही। आणि जर हे सुखासुखी संसार चालायला पाहिजे असतील मुख्यमंत्री महोदय, तर शेवटी अशा पद्धतीचे कायदे करून कुठलाही संसार सुखाचा चालेल असं मला वाटत नाही। त्याच्याकरता दोन्ही बाजूनं त्याच्यामध्ये साम्यता असली पाहिजे, समानता असली पाहिजे। महिलांचे हक्क, महिलांचं रक्षण केलंच पाहिजे, पण अन्याय होत असेल तर तिथं पुरुषांना सुद्धा दाद मागण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे मुख्यमंत्री महोदय। आणि म्हणून आज नाही, या कायद्यामध्ये तरतूद नाही, पण आपण स्वतंत्रपणे माझ्या भावनांचा आणि मी म्हणतो या गोष्टीचा कुठेतरी अभ्यास करणारी एखादी समिती नेमा आणि मग महिलांच्या हक्कांना आणि त्या कायद्याला धक्का न लागता पुरुषांना सुद्धा न्याय देण्याची व्यवस्था आपल्याला काही करता येईल का, हा विचार आपण करावा। पुरुषांचा जो आता विषय आलेला आहे, तर जर अशा प्रकार शेवटी पुरुषांना न्याय द्यायचा म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या कायद्याचं वेपनायझेशन होतं, वेपनायझेशन करून त्याचा मिसयूज होतो, तर म्हणूनच याचा एक थोडा तुलनात्मक अभ्यास करून मग त्याच्यावर काय केलं पाहिजे, तर त्या संदर्भातल्या सूचना या निश्चितपणे देण्यात येतील, वेपनायझेशन होऊ नये म्हणून।